नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये वेगवेगळे पॅटर्न तसेच वेगवेगळ्या फॅब्रिकचे ब्लाऊज मार्केटमध्ये पाहायला मिळतात। हे रेडीमेड ब्लाऊज आपल्याला बऱ्याच साडीवर मिक्स मॅच करून वापरता येतात आणि सध्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याचा ट्रेंडही पाहायला मिळतो। त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले रेडीमेड ब्लाऊजचे काही नवीन डिझाईन्स पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये अशा प्रकारचे ब्युटिफुल ब्लूबेरी सिल्क ब्लाऊज सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत। हे ब्लाऊज कॉलर नेकमध्ये असून एल्बो स्लीव्जमध्ये स्टिच केलेले आहेत। सिल्कचे ब्लाऊज हे आरामदायी असतात आणि सिल्कला नॅचरल शाईन असल्यामुळे जे त्याला आकर्षक बनवते। हे ब्लाऊज तुम्ही पारंपरिक काठपदर साड्यांपासून शिफॉन किंवा ऑर्गेन्झा साड्यावरही घालू शकता। सध्या सिल्कच्या ब्लाऊजमध्ये अशा प्रकारचे किमोरा सिल्क ब्लाऊज ही खूपच फॅशनमध्ये आहेत। फेस्टिवल वेअर किंवा वेडिंग वेअर साड्यांवर घालण्यासाठी असे ब्लाऊज बेस्ट असतात। सिल्क साडीवर तर असे ब्लाऊज फारच क्लासी लुक देतात आणि या ब्लाऊजमध्ये खूपच सुंदर कलर्स पाहायला मिळतात। सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये असे कॉटनचे हकोबा ब्लाऊजही सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत। वेगवेगळ्या कलर्समध्ये हे ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतात। बऱ्याच साडीवर मॅच होणारा व्हाईट कलरचा ब्लाऊज तुम्ही घेऊ शकता। हे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडीवर खूपच एलिगंट दिसतात। डेली वेअर किंवा कॅज्युअल वेअरसाठी तुम्ही असे ब्लाऊज निवडू शकता। हे ब्लाऊज सॉफ्ट कॉटनचे असल्यामुळे आरामदायी आणि स्टायलिश लुक देतात। सध्या बऱ्याच जणी डेली वेअरसाठी असे ब्लाऊज वापरत आहेत। सध्याचे ब्युटिफुल खादी कॉटन ब्लाऊज ही खूपच फॅशनमध्ये आहेत। हे ब्लाऊज कॉलर नेकमध्ये असल्याने ऑफिस वेअरसाठी बेस्ट असतात। तसेच या ब्लाऊजला पोटली बटनचे डिटेलिंग तसेच मल्टी कलरचे थ्रेडवर्क केलेले पाहायला मिळते। हे ब्लाऊज प्युअर कॉटनचे असल्यामुळे खूपच आरामदायक असतात। डेली वेअरसाठी, कॅज्युअल वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी तुम्ही असे ब्लाऊज घेऊ शकता। सध्या बऱ्याच महिला ह्या प्रत्येक साडीवर ब्लाऊज न शिवून घेता असे कॉन्ट्रास्ट रंगाचे रेडीमेड ब्लाऊज वापरत आहेत। जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल रेडीमेड ब्लाऊजचे कलेक्शन आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा।